पती पत्नी हे संसाररूपी गाड्याचे दोन चाकं असतात बरं का. इथे जेवढे बसलेले आहे माझे मायबाप, जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करतो शेवटच्या श्वासापर्यंत हे लक्ष्मीनारायण असेच राहावे. कास्तकाराच्या भाषेत सांगतो, बैलगाडीचं एक चाक मोडलं ना गाड्याची प्रतिष्ठा जाते. मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा असतो, एक चाकवाला, त्याच्यावर फुपाटा बसलेला असतो ना अख्ख्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर येऊन बसतात. का झालं असं? एक चाक मोडलं, गाड्याची प्रतिष्ठा गेली. पुन्हा लक्षात घ्या, पत्नी ही नुसती पत्नी नसते, तिच्या वेगवेगळ्या भूमिका सांगतो बरं का पत्रकार मंडळी. वेगवेगळ्या भूमिका. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता. संकट काळामध्ये पतीला हिम्मत देते चाचा, तेव्हा ती मंत्री असते. मंत्री, मंत्र्याची भूमिका. कार्येषु मंत्री. अरे वेगळ्या विचारात पती, ते बरोबर ओळखते. माझे पती 15 दिवस झाले जेवण कमी झालं, सावकार रोज येतो, झोपणंही कमी झालं, आणि आज तर सकाळपासून जेवलेही नाही झोपलेही नाही. बारीक लक्ष ठेवून असते बरं का मामा. आणि सकाळी पती उठला आणि गोठ्यात गेला, लक्ष हिचं होतंच. गोठ्यात गेल्यावर त्यानं काहीतरी खिशात घातलं, तरा 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 चालत आली, हात धरला. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही म्हणतो. आणि हिनंच खिशात हात घातला मामा, वस्तू काढली, रोगोरची बाटली होती. काय करता? आत्महत्या. सावकार आलं होतं, दम देऊन गेलं. उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय कर म्हणला, नाहीतर चौकात समाजात जोड्यानं थोबाड फोडील म्हणला. अरे माझ्या बापानं मारलं नाही अजून, मी ठरवलं त्या सावकाराचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची, म्हणून रोगर घ्यायला आलो. शपथ आहे माझी तुम्हाला, अख्ख्या सोनईची मोलकरीण होईल, दोन्ही भांडी करील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा वेळेला हिम्मत देत असते ती मंत्री आहे. कार्येषु मंत्री. जेव्हा तुमची सेवा करते जन्मभर तेव्हा दासी आहे. ही पत्नी गेल्यावर महत्त्व कळतं. तुम्ही आजारी पडला, पत्नी मरण पावलेली आहे, सुना आहे, मुली आहे, बहीण आहे. तुम्ही सुनाला म्हणू शकत नाही कंबर दुखती झेंडू बाम लावून, बहिणीला म्हणू शकत नाही ती लाजल, मुलीलाही नाही म्हणू शकत. पण पत्नी असेल तर आतून कडी लावल आणि मनसोक्त पतिराजाची सेवा करल. ती अर्धांगिनी आहे, ही दासी आहे. आणि पतीच्या आवडीनिवडीचे पदार्थ तिलाच माहिती असतात. सगळ्या आवडीनिवडीचे पदार्थ करून ताट वाढून पुन्हा त्या पदार्थाचे भांडे घेऊन पुढे बसते. आग्रह करू करू पतिराजाला पोटभर जेवायला घालते. तेव्हा पत्नी नाही, पतीची आई आहे. हे वेगवेगळ्या भूमिका सांगते. भोजेषु माता, कार्येषु मंत्री, करणेषु दासी. आज शंकरजी एकटे आहे, बैरागी झाले. इकडे पार्वती माता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पार्वती श्रद्धा आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ, याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. आणि एकदा श्रद्धा वाढत चालली ना मामा, श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही. लिमशे संत तिथे येतात जिथे श्रद्धा आहे. एक 2-3 मिनिट काशी को चलते, काशीनाथ क्या बात है. चलो 1-2-4 मिनिटात सांगतो. श्रद्धा आणि संत याचा संबंध आहे. 1-2-4 मिनिटात. चाचा, आमचे काही वारकरी 10-15 असतील, पायी यात्रा करीत करीत काशीला पोहोचले. 2 दिवस झाले अन्नाचा कण नाही मामा पोटात. पाणी पिऊन वारकरी काशीला गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, अरे इथली एक महाराज आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतात रे, कबीर महाराज काशीचेच आहे, त्यांच्याकडे जाऊ आपण, आपली जेवणाची व्यवस्था होईल. म्हणून
5-10 वारकरी ज्ञानबा तुकाराम करीत कबीरजीच्या घरी आले. रात्रीचे 9 वाजले. 1-2-4 मिनिटं सांग. नामदेव महाराज लिहितात तसं सांगतो मी. कबीराचे घरी आले संत जन, रात्र झाली जान प्रहर 1, म्हणजे 9 वाजले. उठोणी कबीर संतान मन केले, 22 दिले तृणासन, गवताचं आसन बसायला दिलं. 10-12 वारकरी बसलेले, 2 दिवसाचे उपवासी असलेले. आणि कबीरजी घरात आले. दबक्या आवाजात म्हणाले बायकोला, मी जातो ना महाराष्ट्रात विठ्ठलनाथजीच्या भेटीला. ते विठ्ठलाचे भक्त आले आपल्या घरी, 2 दिवसापासूनचे उपवासी आहे. पत्नीच्या डोळ्याला धारा लागल्या. का रडतेस? ते 2 दिवसाचे उपवासी आहे म्हणता. 3 दिवस झाले आपल्या पोटात अन्नाचा कण नाही. देवानं अशी परीक्षा घ्याव का? पती पत्नी चालू आहे. कांतेसे म्हणत संत उपवासी. पत्नी म्हणाली, आपण असं करू, 9 वाजले ना, आपल्या गावचा दुकानदार 8:30ला झोपतो. आपण दोघेही नवरा बायको चोरीला जाऊ. त्याच्या दुकानातलं डाळणं पीठ आणून वारकऱ्याला जेवू घालू. हे मुलाने ऐकलं. कमाल पुढे आला. बाबा, आईला थांबू द्या घरी, आपण बापलेक जाऊ चोरीला. भिंत फोडली. कमाल आत गेला. द्रव्याच्या राशीचे ढीगचे ढीग. हात लावला नाही मामा. पुढे त्या देखिल्या द्रव्याची या राशी नाही उपयोगासी आमुचिया. अजून पुढे गेला. डाळ आणि पीठ बघितल्यावर आनंद झाला. पुढे ते देखिले डाळ आणि पीठ, आनंदल मोठ मन त्याच. मग काय महिनाभर पुरेल एवढं? संताच्या पुरती सामुग्री घेतली. याला चोरी पहा कशी. 10 वारकरी जेवतील एवढं डाळणं पीठ गाठोडीत बांधलं आणि बापाजवळ दिलं. बाप पलीकडे अंधारात. ये बेटा, शाबास, लाज राखली रे आपली, ये बाहेर. थांबा बाबा. का? आपण भिंत फोडली, द्रव्याचे ढीगच्या ढीग पडलेले आहे, दुकानदार झोपलेला आहे. या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोरटे घेतील आणि याचं चोरून नेतील. मग काय करतो बेटा? तव तो कमाल बोले कबीराला, सावध वाण्याला करून येतो. असा चोर असेल का मामा? मी दुकानदाराला जाग करून येतो बाबा. कमाल आला. अरे ओठ, भिंत फुटलेली आहे, चोरटे काय पळवतील द्रव्य. एकदम घाबरून उठला दुकानदार. कमालाला चोर समजून माग धावला. तव वाणी याने केला से गलबला, चोर धरी येला धावा धावा. हे घाई घाई गेलं पलीकडे, पण मुंडक बापाजवळ आणि पाय सापडले दुकानदाराला ना आडवा भिंतीत आहे. मामा, बाप म्हणतो, बेटा कसं रे आता? बाबा, माझं ऐकता? यानं ताकद लावून मला ओढलं तर माझ्या चेहऱ्याहून उद्या काशीचे लोक ओळखतील, हे पोर कबीराचं चोऱ्या करतं, याचा बाप पंक्ती घालतो वारकऱ्याला. तुम्ही मेला तरी या जन्मी साधू संत जेवायला येणार नाही. काय करू बेटा? माझी प्रार्थना आहे बाबा, मुलगा झालाच नव्हता असं म्हणा. दगडाच्या हृदयाचे व्हा, माझं मुंडकं तोडा बाबा. मग यानं ओढलं तरी ओळखणार नाही. आता ताता तुम्ही कापा माझे सिर, न कापिता सिर होईल फजिती, घरासी न येती संत कोणी. मुंडकं तोडलं मामा. कबीरजी घरी आले. पत्नीने विचारलं, तुम्ही आला? मुलगा हो. कबीर रडू लागले. आज कळलं मला, मी मुलाच्या निम्यात नाही. आधा भक्त कबीर है, पुरा भक्त कमाल. माझ्या कमालानं कमाल केली. त्याच्या सांगण्याहून शिरच्छेद केला. म्हणले साधू संत जेवले पाहिजे बाबा, निपुत्रिक व्हा. मुंडकं तोडून आलो. येरी म्हणे स्वामी भार बरे केले. रडली नाही बायको. बरं केलं. आता साधू संत तरी जेवतील जन्मभर आपल्याकडे. स्वयंपाक झाला.
वारकरी जेवले, रात्र संपली मामा. सकाळी सगळे वारकरी म्हणाले, 2 दिवस झाले कबीरजी जेवण नव्हतं आम्हाला, तुम्ही जेवायला घातलं, आमची प्रार्थना आहे, आमचा पांडुरंग तुमचं चांगलं करो. मामा, लेकरू मारलं यांना माहितीच नाही आशीर्वाद, पांडुरंग चांगलं करो. थांबा, मी सोडायला येतो. काशीच्या बाहेर कबीरजी वारकऱ्याला सोडायला येतात. तिकडे राजानं आदेश दिला होता सुळावर द्या म्हणून. बिना मुंडक्याचं ते शरीर गंगेच्या काठाला सूळ, त्या सुळावर लटकलेलं. सुत केली वार्ता गावच्या राजाला, म्हणे या चोराला सुळी घाला, सुळ तो रोविला, भागीरथी तिरी तयावरी ठेवी येले. आणि त्याच रस्त्याने चालले वारकरी. झेंड्यावाले जवळ आले ना मामा, बिना मुंडक्याचं शरीर, तिथून नमस्कार करतं वारकऱ्याला हात जोडून. सगळे वारकरी थांबले. कबीरजी, तुम्ही काशीचे का? हो. याला मुंडकं नाही, आम्ही भारतभर यात्रा करतो महाराज, जिवंत माणसं आम्हाला नमस्कार करत नाही, हे बिना मुंडक्याचं. कबीरजीनं ओळखलं, चाचा माझं पोर आहे, पण सांगावं कसं? कबीरजी म्हणाले, मला असं वाटतं महाराज, या लेकराच्या घरात साधू संतांच्या सेवेची परंपरा असावी आणि साधू संतांचं दर्शन न घेता हे लेकरू मरण पावलं असावं. साधू संतांच्या दर्शनात त्याची वासना राहिली असावी. तुम्हा अपासी त्याचे गुंतले संचित, म्हणून दंडवत केला त्याने, असं मला वाटतं महाराज. असं मग एवढं जर प्रेम या लेकराचं साधू संतावर आहे, तर आमचा विठोबा काय झोपा काढतो का? जन्मभर त्याचं भजन करतोय आम्ही. तव त्या संताने घेतली से आळी, उठविल वनमाळी असे आता. याला आमचा पांडुरंग जिवंत करेल तरच पुढे जाऊ, नाही तर पाय टाकणार नाही आम्ही. काही वारकरी म्हणाले, अरे पांडुरंगाला अडचणीत आणताय तुम्ही, जरा विचार तर करायचा. पांडुरंग जिवंत कसा कलर रे? अरे मुंडकं नाही त्याला. अरे हा, मुंडकं नाही, मुंडकं पाहिजे होतं रे, म्हणजे आपल्या विठ्ठलानं जिवंत केलं असतं. कबीरजी पुढे आले, मुंडकं असलं तर जिवंत होईल का हो ते? जरूर. मग आणू का? म्हणजे रडून सांगितलं, तुम्ही 2 दिवसाचे उपवासी होते, आम्ही 3 दिवसापासून. माझ्या मुलानं मला मदत केली चोरी करण्यासाठी, पाय धरले दुकानदारानं, मुंडकं माझ्याकडे आलं तेव्हा माझा मुलगा म्हणला, निपुत्रिक व्हा बाबा, पण वारकरी जेवले पाहिजे, त्याच्या सांगण्यावरून मी मुंडकं तोडलं, ते माझं पोर आहे. कमाल. असं अरे तरी आल्या आल्या दिसलं, पुन्हा रात्रभर दिसलं नाही, शंका आलीच आम्हाला. जा मुंडकं घेऊन या. मामा, कबीरजी आले, तोपर्यंत माय रडली नव्हती, वारकरी घरी होते. वारकरी गेल्यावर आतून कडी लावली आईनं, ते लपून ठेवलेलं मुलाचं मुंडकं पाठावर ठेवलं, पाटावर. इथून दिसेल तुम्हाला. आणि जिवंत मुलासोबत आई बोलती ना, तसं कबीरजीची पत्नी त्या मुखाकडे पाहू पाहू नामदेवराया लिहितात ते वाचून दाखवतो. कमाला. येऊनी पोटासी केला त्वा उद्धार, विकत येऊ नका. लोक तुझ थोर म्हणतील, नासिवंत देह त्याचा केला त्याग. धन्य हे वैराग्य तुझे बापा, किती तुझे गुण आठवू मी आता. सत्वधारी सुता कबीराच्या, तुझी माझी भेट होईल कैलासी. सांग शिवापासी नमस्कार. एवढ्या थापदारावर उघडदार पाहतात पती. फुकट नाही गेलं अन्न आपलं. वारकरी हट्टाला पेटले, जिवंत करणार आहे मुलाला. मुंडकं नेलं, तो म्हणजे रुंड खाली उतरलं, त्याच्यावरती मुंडकं ठेवलं आणि सगळ्या वारकऱ्यांनी आपल्या पुण्याचा संकल्प सोडला आणि कमाल सजीव झाला. नामदेव त्याचे आठवीत गुण. मी का सांगतो मामा, जिथे श्रद्धा आहे संताला बोलवायची गरज नाही. उंदीर मेला तरी धान्याचा दाना कबीरजीच्या घरी नाही, पण संत 9 वाजता आले. जिथे श्रद्धा आहे
तसं पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धा वाढलेली आहे. एक संत हिमालयाकडे येतात. नारायण, यातून कळलं असेल तुम्हाला कोण आलं. नारदाचं पूजन केलं, बसायला दिलं आणि पुढे पार्वती आईला आणून बसवलं. मामा, हिमालय म्हणला माझी मुलगी आहे बाबा, हिचं भविष्य सांगा. सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. नारदजी म्हणाले हिचं उमा नाव आहे, अंबिका नाव आहे, भवानी आहे, जगन्माता आहे. सब लक्षण संपन्न कुमारी होई, सतत पिये पियारी, सदा अचल यही करई वाता, यही तेजस पही पितु माता, होई पूज्य सकल जगमाही, यही सेवत कच दुर्लभ नाही, यही करनाम समेत संसारात्री चढे पतिव्रत, शैल सुलक्षणा सुता तुम्हारी. नारदजी म्हणाले अतिशय सुलक्षणी कन्या आहे, पण एक 4-2 गुण वाईट आहे. म्हणजे तिला जो पती मिळणार आहे त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, मित्र नाही, शत्रू नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही. बरं वाटेल काय जावायचं वरनं? अहो थोडीशी दक्षिणा वाढून घ्या महाराज, पण चांगलं सांगा, एकुलती एक मुलगी. जबकी बातें नाही हिमालय, हस्त सिरेश. हिला तपाला जावं लागेल. पार्वती माता तपश्चर्येला दुसऱ्याची परवानगी काढून गेली. पार्वती आईनं खडतर तपश्चर्या केली. तपांती, खडतर तपश्चर्या काही 1000 वर्ष. कचुदिन भोजन बारी बतासा, के कठिन कचुदिन उपवासा, बेल पाती मई परन सुखाई, 3 सोई खाई. 3000 वर्ष बेलाचा पाला खाल्ला. मग पडलेला, तिथून तो पडलेला खाण्याचा बंद, नाव अपर्णा. देखे उमय तपखीन शरीरा, ब्रह्मगिरा भई गगन कबीरा. इकडे शंकरजीकडे चला. बैरागी झाले, एकटे बसतात, ध्यानस्थ बसतात. सप्तर्षींना सांगितलं पार्वतीची परीक्षा घेऊन या. सप्तर्षी आले. सप्तर्षी पार्वती आईला म्हणतात इथे तपाला का बसल्या? शंकरपती मिळावे म्हणून. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षि जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. सप्तर्षि खुश झाले. धन्य हो देवी, हम परीक्षा लेने आए थे, कल तुम्हारे पिता बुलाने आए तो हट छोड़ के घर चले जाना. दुसऱ्या दिवशी हिमालय आले, पार्वतीला घेऊन गेले. इकडे सप्तर्षि भगवान शंकराकडे येतात. सांगू लागले शिवजी परीक्षा लेने गए थे, क्या हुआ? वो तो कहती है तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकताच महादेवाला समाधी लागली. मामा सप्तर्षी निघून गेले. आता त्या समाधी काळामध्ये ही घटना घडली. तारकासुर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त केलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधीस्थ आहे. आधी त्यांची समाधी भंग करावी लागणार, मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग महादेवाचं लग्न होणार, मग त्याला मुलगा होणार, तो मुलगा जवान होणार, त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 9च्या आत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आता हा ना, आता पहिलं महादेवाची समाधी भंग करणे, त्याकरता कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर पूर्ण वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन. फुलानं शृंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात. मयुराचं नृत्य, हरण उड्या मारतात. कोकिळ पक्षाचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू.
कामदेवानं पाऊल ठेवल्याचा परिणाम. सबके हृदय मदन यभिलाषा लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी मुदिक उदाई संगन करई तलाव तलाई. दशा जनन के बरनी को कई सती सचेतन करनी पशु पक्षी नभ जल थलचारी भय काम बस समय विसारी. मदन यंद व्याकुल सब लोका निशिदिनी नहीं अवलोकई कोका देव किन्नर प्याला प्रेत पिशाच भूत बैताला. इनके तसान कयऊ बखानी सदा काम के चेहरे जानी सिद्ध विरक्त महामुनि जोगी ते काम बस भयो वियोगी. सभी पर प्रभाव कामदेव का लेकिन शिव जी पर नहीं. जिस पर कृपा राम की उस पर प्रभाव काम का नहीं. तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया. गाओ बजाओ नाचो थोड़ा प्रयास चला. बजाने वाले बजाने लगे, गंधर्व लोग गाने लगे, नृत्यांगनाएं नाचने लगी. तबला पेटी नहीं, वीणा और पखवाज पखवाज बजा. बाजई ताल पखावज विना नृत्य करई अप्सरा प्रवीणा. त्रिकिट त्रिकिट धुम तन नन. आम्र वृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत लपून बसले. पुष्पाचा धनुष्यबाण सज्ज केला. सौरव पल्लव मदन बिलोका भय कोप कंपेऊ त्रैलोका तव. आणि जेव्हा चाळे विषम बिसिक उर लागे छुटी समाधी संबुत बजागे. वक्षस्थळावरती तो बाण येऊन आदळला, समाधी भंग झाली. सफेद नेत्र वाले शिवजी लाल नेत्र वाले हो गए. कौन है समाधि भंग करने वाला? इधर उधर देख रहे. जेव्हा कामदेव बघितला आमवृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीत, महादेवाने तिसरा नेत्र उघडला. तव शिव तिसर नयन उधारा चितवत काम भय उज्जरी छारा. काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच कामाचा नंबर तिसरा आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. एक. दुसरं, नेत्र हे कामाचं द्वार आहे. नेत्राच्या द्वारा काम प्रवेश करतो. ज्या द्वारातून कामाचा प्रवेश आहे त्या द्वाराच्या द्वारा जाळला. काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत भगवान शिवजीकडे. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जन होय जति को. राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होय गति को. कभी गंग कहे सुशाक पर, कभी गंग कहे सुशाक पर रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जन होय जति को. रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव
उतरल्या चेहऱ्यानं रती. शिवजी म्हणाल, रती आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. भगवान शिवजीनं कामाला जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या. सर्व देवता महादेवजीच्या पुढे लाईनमध्ये. देवता लोग कतार में खड़े क्यों? बोले स्वर्ग में उदासीनता छाई बाबा, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, बस स्वर्ग उदास हुआ है. शंकरजी हसू लागले. म्हणले मुद्द्याचं बोलत नाही, तुम्ही लग्न करा, तुम्हाला मुलगा होईल, मग तारकासूर मरल, आम्ही सुखी हो. हे पर्यायी बोलतात गोडेगाव मार्गे. महादेवजी हसत होते. बोले ज़्यादा होशियारी मेरे पास नहीं चलेगी. आणि खरं आहे, एक रस्त्याने जाता जाता चाचा म्हणत होता, भगवान आज जे काही मिळेल त्याच्यातलं 25% तुला. बरं का मामा, 25%. 1 रुपया रस्त्यात होता. आनंद वाटला त्याला. तेव्हाचा काळ. 5-5 पैसे भीक मागून रुपया व्हायला 2 दिवस लागायचे. त्याला रुपया सापडला. म्हणला काय वो, रुपया हातात घेतला. म्हणला देवा, याच्यातले 25% नाही दिले तर काय तुझ्या तिजोरीत कमी आहे. बिघडला. रुपया मोठ्या मोठ्याला बिघडवतो. बरं, 1 रुपयाची मिठाईच घेतो म्हणला. आला सोनईला. दुकानदार 1 रुपयाची मिठाई द्या. दुकानदाराची पद्धत आहे, दिवसासुद्धा लाईट लावतो दुकानदार. लाईट लावला, चष्मा पुसून काढला, चष्मा व्यवस्थित लावला, आण रुपया. त्याच्या हातात रुपया दिला. रुपया एका कोपऱ्यावर फाटला होता. 4 कट होईल रे, 12 देतो मिठाई. ते वर बघत होतं. अरे वर काय पाहतो, तुला सांगतो रुपया कोपऱ्यावर फाटका आहे, 4 कट होईल, 12 मिठाई देऊ का? तो वर बघू लागला. अरे वर काय पाहतो? मैं भगवान की ओर देख रहा सेठ जी. क्यों? भगवान तूने तो 25 पैसे पहले ही निकाल लिए. वो तेरे बाप का बाप है, उसको मालूम था तू 25 देने वाला नहीं, तो पहले निकाल लेता है भगवान. ये तो भगवान बोले मैं, अरे ज़्यादा होशियारी नहीं चलेगी, मतलब चितुरा का शिरोमणि भगवान है. अरे मुझे आदेश है राम भद्र जी का, करके विवाह करूंगा. मग तयारी सुरू झाली. लगे सवारण सकल सुर वाहन विविध विमान, होई सगुण मंगल सुबद करे अप्सरा गान. शिवई संबुगण करई सिंगारा. एक पळत 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 गेला. मोठा साप आणला मामा. विखुरलेल्या जटा व्यवस्थित बांधल्या. दुसऱ्यानं एक साप आणला, गळ्यात घालून दिला. तिसऱ्यानं 2 छोटे साप आणले, ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले. एकानं इंगळ्या जातीचे 2 विंचू आणले, ते कानात कुंडलासारखे टांगले. एकानं हातात त्रिशूळ दिला. एकानं बैल उभा केला. एकानं सर्वांगाला भस्म लावलं. आणि काहीने एक विनंती केली, मालक काय नाही रागावू नका, आम्ही म्हणत नाही सोनईला जाऊन सपारी शिवा, फक्त कमरेला काहीतरी गुंडाळा, तुम्ही नवरदेव आहे. मैं वैसा है ठीक, दुनिया जानते दिगांबर. म्हणले हे इथं ठीक आहे, पण नवरदेव म्हणून जर असाच गेला तर आम्हाला तुमच्या सासूरवाडीला बुंदी नाही खावं लागत, लाता खाऊन जेवावं लागत. मामा हो नाही. अरे पण टिकेल्याची काय नाही, शेवटचं मंगलाष्टक टिकेला बस झालं. एकदा भगवान शंकराकडे भगवान विष्णू येत होते. मोबाईल आला होता मामा, आम्ही येणार आहे सकाळी 8:30ला. भगवान शंकराकडे विष्णू येतात. पार्वती म्हणल्या हो सोबत लक्ष्मी आहे म्हणे. मी म्हणत नाही तुम्हाला, पण लंगोटी तर लावा. काय म्हणाल लक्ष्मी? लाव भाऊ, पण टिकल्याची शाश्वती नाही. कांदा पोह्यां चहा पाणी होऊन ते गेल्यावर पडली तरी चालेल, तुम्हाला टिकली बस झालं. म्हणले पण ते मी नाही शाश्वती देत. नाही बस तोपर्यंत तुला लावायची तर लावाय. पण लावशील कशी काय, करगोटा नको का? म्हणले ते सगळे करते मी, परवानगी द्या. परवानगी देतो, पण लंगोटी टिकली याची गॅरंटी देत नाही. मामा पार्वती आईनं सापाचा करगोटा केला, सापाचा, आणि फडकं लावलं लंगोटी. आणि बरोबर 8:30 वाजता महादेव पार्वती कैलासात विष्णू लक्ष्मीची वाट पाहतात. आणि भगवान विष्णू आले, पण बुलेटवर. बुलेट कळती ना? पितांबर सेला कैचा गगनी झळकला,
गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. गरुडावर बसून आले. शंकरजी स्वागताला पुढे. शंकरजीनं विष्णूकडे पाहिलं, विष्णूनं शंकराकडे पाहिलं, पण करगोट्यानं गरुडाकडे पाहिलं. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. करगोडा सापाचा होता. म्हणला बापरे, तर गरुड आहे. मालकाला रजेचा अर्ज करावा, मालक चष्मा लावून अर्ज वाचल म्हणून येईल तर मग सुटी मिळेल आपल्याला. तोपर्यंत हे ठेवते का जिवंत? एकच उपाय आहे, मालकाला माहिती न करता निघून जाणे. गेला साप मामा, पडली लंगोटी, पारवत्या चेहरा उतर. आता कशाला चेहरा उतरला? मी आधीच सांगितलं होतं टिकेल्याची गॅरंटी नाही. इथे सर्वांनी विनंती केली, मालक तुम्ही नवरदेव. काहीतरी कमरेला गुंडाळा. हो नाही करता करता वाघाचं कातडं गुंडाळ्याची परवानगी मिळाली. बरं वाटलं सर्वांना. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव महादेव. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, हे बैलावर. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट, यांच्या गळ्यात साप, बाकीचे हातात तलवारी घेतात, यांच्या हातात त्रिशूळ, बाकीचे लावतात हळदी आणि भस्म लावलं. पुढे 2-3 मिनिटात बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. का? बैल हे धर्माचं स्वरूप आहे. महादेवजी म्हणतात, मी नवरदेव झालो पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. बाकीचे नवरदेव गळ्यात लॉकेट घालतात, महादेवाच्या गळ्यात साप. का? संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर विपत्तीहून दंश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लग्न झाल्या झाल्या पती पत्नी जर लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात गेले तर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. दर्शन करून वापस येताना पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात? काय? अहो लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी, काय चमकत होतं? काय? लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं म्हणते मी. काय 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 करता का? बैऱ्यावर घेता? लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं? ते वय ते लॉकेट होतं, लॉकेट. मग तेच म्हणते ना, काही पैसे माझ्याकडे आहे, काही पप्पाकडून बोलवते आणि पुढच्या पगारातले अर्धे तुम्ही द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण किती प्रेम नवरा बायकोचं असलं तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही, त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या. पुरं घर रस्त्यावर. विपदो नैव विपद संपदो नैव संपदा विपद विस्मरण संपन्न नारायण स्मृती. बाकीचे नवरदेव हातात तलवारी, तुमच्या हातात त्रिशूळ. काम, क्रोध आणि लोभ 3 नरकाची द्वारं, यापासून सावध, म्हणून त्रिशूळ. शेवटचा मुद्दा. दुनिया में के सब दूल्हा हल्दी लगा के निकलते, शिवजी आप भस्म लगा के क्यों निकले? शिवजी बोले, मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है. काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. मत कर मेरी काया, मत कर मेरी काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. मत कर मेरी काया, मत कर मेरी काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी. दिन की जिंदगानी, ये तो 2 दिन की जिंदगानी. जैसा पत्थर पर पानी, जैसा पत्थर पर पानी. होगी रे
नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी मेरी काया मत कर मेरी मेरी काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी देवस्त्रिया हसू लागल्या. काय भाग्य असेल बिचारीचं, तिला हा बैलवाला भेटणार आहे. देव म्हणाले हसू नका त्याला, लग्न त्याचा पण फायदा आपला आहे. आधीच तो गरम डोक्याचा आहे. आपण जर हसलो तो म्हणून हसता का मला, जा नाही लग्न करायचं. आणि नाही केलं लग्न तर कोणाला होईल मुलगा, नाही झाला मुलगा तर मरतो का तारकासूर, झोपा नाही आम्हाला, हसू नका त्याला. शृंगी म्हणाले मालक आपला समाज कमी असल्यामुळे देवता दबाव टाकतात, मग समाज वाढला पाहिजे. किती वाजले? 8:24 झाली. असं आहे का? देखो शृंगी, दुनिया भर में जितने स्मशान है, घरी गेल्यावर डोकं चालवा महादेवाचा समाज. नेवासा तहसील में, नगर जिले में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान है, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लाओ सोनई 9 बजे के पहले. जगातल्या स्मशानातल्या भूताला निमंत्रण पोहोचली. ते एकमेकाला मोबाईल द्वारे चलो मालिक की शादी है सोनई. जेव्हा भूताचं येणं सुरू झालं मामा, शिवायानुशासन सुनीस बयाए प्रभु पद जल कसी सती ननाए नाना पालन नाना बेश बेस शिव समाज निज देखा. कौमुखहीन विपुल मुख काऊ बिनु पद कर कौ बहु पद बाहु विपुल नयन कौ नयन बीना रिष्ट पुष्ट कौ अतित नकीना. कनकिन कौ अति बिन पावन कौ पावन गति धरे भूषण कराल कपाल कर सब शब्द शोणित तन भरे कर स्वान सुवर सुकाल मुख गण वेश गणित को गणय बहुचिन प्रेत पिशाच जोगी जमात परनत नहीं बने. भूतों का आना हुआ तो सभी ने जय जयकार किया. नमः पार्वती पतये. देवतांचं लक्ष गेलं, ये पब्लिक कहाँ से आई. बोले अच्छा हुआ जसं दुलं तशी बनी बराता. आत्तापर्यंत पार्टी शोभत नव्हती का, भूताची वरात ना आता बैलवाला नवरदेव, आत्ता पार्टी जमली. अरे ते बैलवालं होतं ना आपण पितांबरवाले होतो, शोभत नव्हतो एकमेकाला. आता जसं दुलं तशी बनी बराता. आता जसा नवरदेव तशी वरात. पुढे निघाले सगळे. शृंगी म्हणाले मालक लग्न तुमचं या लोकांचं, माझं आहे. आणि हे पुढं चालले ना आपण मागं जाऊ दे का. ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या आहेत त्यांना पुढे जाऊ दे. आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे. शृंगी असं कोणतं गाव आहे जिथं स्मशानभूमी नाही. गावोगावी आपली सोय आहे. हे धर्मशाळावाले जाऊ दे पुढे. वेळ कमी असली तरी आपण सर्वांनी चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय. हात वर करा. जमला आला आता. वाह वाह शाबास. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम हर हर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले सर्वाणी नमः शिवाय नमः शिवाय ओम हर हर शाबास. नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर भोले
नमः शिवाय नमः शिवाय हर हर वाह वाह नमः शिवाय शिव नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः हर हर आहा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर बोले नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय सर्वात पुढे देवता देवतांच्या मध्ये सर्वात पुढे भगवान विष्णू हिमालय प्रदेशातल्या लोकांनी भगवान विष्णूला पाहिलं आनंद आवरेना राजा सकुमार मदनाचा पुतळा आणि विष्णुदेवाला विचारलं हिमालयातल्या लोकांनी आप दुल्हा राजा नहीं भाई बराती हूँ और नाचने लग गए क्यों अरे बराती इतने सुंदर है दूल्हा कितना सुंदर होगा विष्णु बोले 10 मिनट रुको आ रहा बैल वाला घोड़े गांव तक आया है बहुत सुंदर मामा या पार्टीचं स्वागत झालं मग नवरदेवाची पार्टी भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती भूत बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती गज सर्वनाथांबर कंठी शुभे वस्क्यार गज सर्वनाथांबर कंठी शुभे वस्क्यार भूते बेताळ नाचते हर्षयुक्त उमापती आवाज आला भूत बेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गज चर्मनाथांबर कंठी शुभे वस्क्यार गज चर्मनाथांबर कंठी शुभे वस्क्यार गज सर्वनाथांबर कंठी शुभे वस्क्यार गज चर्मनाथांबर कंठी शुभे वस्क्यार गज सर्वनाथांबर कंठी शुभे वस्क्यार गज चर्मनाथांबर कंठी शुभे वस्क्यार गज सर्वनाथांबर
वाघांबर घंटी शोभे वास ग्यार गज चर्म वाघांबर घंटी शोभे वास ग्यार गज चर्म वाघांबर घंटी शोभे वास ग्यार घंटी शोभे वास ग्यार घंटी शोभे वास ग्यार. सर्वात पुढं हिमालय प्रदेशातले लहान मुलं, त्यांनी मामा वरात बघितली, नवरदेव बघितला, आपल्या आपल्या घरी पळत गेले. डॅडी मम्मी दरवाजा बंद करो माँ, अंदर से ताला भी लगाओ, बाहर मत जाओ माँ, का ज्यादा पुण्य किया वो बचेगा, दूल्हा नहीं माँ यमराज आया अपने गाँव. घर घर बात असी लरक न कही. आता सासूबाई आल्या मामा, मैना जावायला ओवाळायला, सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती. आरती घेऊन सासू आली चाचा. आरतीचा हात महादेवरावच्या गळ्यापर्यंत गेल्याबरोबर आरती सहित सासू पडली. मामा अजून लग्न लागायचंच आहे, नीट आहे का, पडली सासू खाली. तेव्हा महादेवाने विचारलं, शृंगी ह्या कोण आहे? तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? आरतीला. भलते डोके चालवायचे नाही. का पडल्या? तुम्हाला घरीच सांगितलं मालक, सापाचं कामच काय आहे लग्नात. चालला साप गळ्यात घालून. मग अहो त्या सापानं फुलवातीवर फणा उगारला. मग सासूला वाटलं, बाप रे, माझ्या जावयाच्या गळ्यात तर जिवंत साप आहे, माझ्या ताईचं काही खरं नाही, म्हणून पडली. अरे मला दया आहे का? जिच्या जावयाच्या गळ्यात साप आहे, सापाला काळ म्हणतात. काळ, काळाला गळ्यात घालून जो फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. काळाला गळ्यात घालून फिरतो तो महादेव, काळावर नाचतो तो श्रीकृष्ण, आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू. तरी आरती का पडली? बरेच दिवस तयारी केली. मला जावाई शंकर भगवान माणे पुरुष आहे, मी सोन्याच्या आरतीनं ओवाळील. मामा आरतीचा हात गळ्यापर्यंत आला आणि सासूचं लक्ष डोक्यावर गेलं तर महादेवरावच्या डोक्यावर चंद्र दिसला. बापरे, जिथं माझ्या जावयाला रात्रंदिवस चंद्र ओवाळतो तिथं माझी डालड्याची फुलवात काय कामाची. लाजून पडली आरती. हा दुसरा अर्थ आहे. सासूला उचललं, आत नेलं. सगळीकडे एकच चर्चा, तो आला पाहिजे रे. कोण? चिपड्यावाला. कोण? तो शेंडीवाला बुवा, विण्यावाला. त्यानं बघितला हा नवरदेव बैलवाला. एवढ्यात आवाज आला. ते त्याच वेळेला येतात. नारायण मत जाओ बाबा, कोई सम्मान नहीं कर, बिगड़ा था तुम्हारा, ऐसा दूल्हा देख कर लाया बैलवाला. नारद जी बोले, भाई सम्मान मिला तो भी जाऊंगा, अपमान हुआ तो भी जाऊंगा, मुझे दुनिया साधू कहती है. आणि नारदजी जेव्हा आले, हिमालयानं थंड स्वागत केलं. कोणी कोणाशी बोलत नाही. नारदानं विषय काढला. कळलं उदासीनतेचं कारण. नारदा, माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणतो ज्या पार्वतीला, अरे ती पार्वती जगाची माय आहे, तू न मी तिचे लेकराव, आणि जगाच्या मायचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. ही जन्मोजन्मी शिवाची अर्धांगिनी आहे. हिमालया मागच्या जन्मी हे दक्षाची कन्या होती सती. आता तुझ्या पोटी जन्माला आली पार्वती म्हणून. सगळ्या इतिहास सांगितला. गैरसमज दूर झाला. मग आनंदात लग्नाचा सोहळा. पहिल्यांदा भोजनाचे कार्यक्रम झाले. भोजनाचे का? त्याचे कारण आहे, भूत वरातीत आहे. यांना जर जेव घातलं नाही तर एकही लहान लेकरू जिवंत ठेवत नाही हे भूत. म्हणून पहिलं पोटभर जेव घालून द्यावं, लग्न सुरळीत पार पडत. दुसरं कारण, देवता साधनाने आलेले आहे. आधी जेवण घातलं म्हणजे बरं होईल, नाही तर शेवटचं मंगलाष्ट झालं केक मारू मारू निघून जाईल, अन्न वायाला जाईल. म्हणून पहिलं जेवण. नंतर लग्नाचा कार्यक्रम. धर्म अर्थ काम मोक्ष 4 मंगलफेरे झाले. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये पार्वती आईचा हात हिमालयाने महादेवाच्या हातात दिला, ज्याला पाणीग्रहण सोहळा म्हणतात. असे काही दिवस गेले. आता निघण्याची तयारी. जेव्हा पार्वतीला वाटे लावताना मामा हिमालयासारखा पहाड रडू लागला.
एरवी जर पुरुष रडला ना माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात आहे, लेकीला वाटे लावताना. बरं का चाचा, दगडाच्या हृदयाचा पुरुष असू द्या, 25 वर्षाची ताई, बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले, तिचा बाप एकटा भिंतीजवळ उभा असतो उदास होऊन. पहिली मुलगी बापाजवळ येते, सगळा समाज पाहतो. माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना मामा, तशी 25 वर्षाची ताई जेव्हा बापाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला बरं का जन्मभर आमच्यासाठी, आता तब्येतीकडे लक्ष द्या बाबा. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांतये अंतरी. कलेजा का टुकड़ा जब पिता को छोड़ जाता है चाचा, तो पिता दीवाल पे सर पटक पटक के रोता है. याचं कारण, सगळ्या घराची काळजी बाप घेत असला तरी बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते. शाळेतून आली का तिचा एवढाच प्रश्न आईला असतो, 13-14 वर्षाची असू द्या. आई बाबा जेवले का माझे, रोजच विचारते. बाबा जेवले का माझे, रोज. एक दिवस असा असतो की काही वेगळ्या कारणानं वडील जेवत नसतात आणि ते आल्या आल्या शाळेतून, बाबा जेवले काय, इकडे काय झालं कोणाच माहीत. दिवसभर कोणाशी बोलत नाही, आंघोळ नाही, नाश्ता नाही, खोली बंद करून बसले, जेवले नाही. तू घे जेवून. काय आई, आमच्या सुखदुःखात सहभागी होणार आमचा जन्मदाता बाप उपवासी आहे, मी नाही जेवणार. आई नाही जेवत, नाही जेवत मुलगी. सगळ्या घराला झोपू देते त्याच्या. रात्रीची 10 वाजू देते, बापाच्या खोलीत एकटी जाते मामा आणि कॉटवर बसते. माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते ना, तशी बापाच्या तोंडावरून हात फिरवल्याबरोबर बाप रडतच उठतो. का रडता बाबा, सांगतो बेटा, माझी माय मेली ना, मी 6 महिन्याचा होतो म्हणे. लोक सांगतात मला आईचं दर्शन नाही, आईचं चेहरा माहिती नाही, पण तू कधी कधी येतेस आणि माझ्या तोंडाहून हात फिरवते, तेव्हा मला वाटतं पांडुरंगा माय मेली नाही माझी, लेकीच्या रूपात माझ्या पोटी जन्माला आली. मी दिवसभराचा उपवास आहे बेटा, माझी साधी चौकशी कोणी केली नाही. मी आहे ना बाबा, डॉक्टरला बोलू का बाबा, हातपाय चेपून देऊ का बाबा, काही खायला आणू का बाबा. सगळ्या घराची काळजी बाप घेतो मामा, पण बापाची काळजी जन्मभर मुलगी घेते, जन्मभर. गरिबाची मुलगी असो की श्रीमंताची, तिच्या बापाहून कोणी बोलू द्या सासरी, मग तिचा अवतार पहा, उभी राहते. बरं का सासूबाई, मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे सांगून ठेवते. एक दिवस सगळ्या परिवार रॉकेल वतून पेटवा मला, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत मुलगी, जन्मभर बापाचा अपमान. गरिबाची असो की श्रीमंताची. आणि बापाचंही तसंच आहे. बापाला खाली टाकतात ना मामा, मरायच्या वेळेला मुलं भोवताल बसतात, तेव्हा बाप मुलांकडे पाहतो, मरतो बाबा, तुमचं खूप चांगलं आहे रे, पण तुमची बहीण खूप दुःखी आहे सासरी. तुमच्या गरम स्वभावामुळे कधी तिनं तुमच्याकडे तक्रार मांडली नाही, पण सासरी जाताना माझ्या खोलीत यायची, आतून कडी लावायची, अर्धा तास रडायची. बाबा आता नाही सहन होत सासऱ्याचा त्रास, सासूचा, पतीचा. मी निर्णय घेतला बाबा, इकडून गेल्यावर आत्महत्या करते, या माझ्या दहाव्याला. मी तिचे अश्रू पुसायचो, रे असं करू नको बेटा, दुःख पाहुणं म्हणून आलेलं असते, जात असते, काही उशिरा जातात, काही लवकर. तू रात्री 12 वाजता सूर्य दिसला पाहिजे म्हणतेस ना ताई, चुकीचं आहे. 6:30ला दिसणार आहे. 6.5 तास वाट पाहावी लागेल. तसं तुझा सासरा त्रास देतो, सासू त्रास देते, दीर ननंद. पण माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या पोटी आलेले 2 हिरे माझे नातू, दोन्ही नातू गुणाचे आहे बेटा. तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील बेटा, माझ्यावर विश्वास ठेव. अरे माझ्यासाठी जगली रे माझी ताई, कोणीतरी जा तिला आणा, तिच्यासोबत एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. हा पिता पुत्रीचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. आज हिमालयासारखा पहाड मामा पार्वतीच्या जाण्यानं रडतो.
पार्वती माता आईच्या पाया पडली, मैना मातेच्या. जा रे मा ससुराल, करेव सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दूजा. सर्वांना नमस्कार करून मजल दर मजल करीत कैलासावर ते येतात. समयोपरांत 2 पुत्रांचा जन्म होतो, कार्तिक स्वामी आणि गणेश भगवान. कार्तिक स्वामीच्या द्वारा वध तारकासुराचा झाला. असे काही दिवस गेले. एक दिवस अतिप्रसन्न वदन शिवजी बसलेले आहे. पार्वतीनं विचार केला, ही विचारण्याची संधी आहे. पतीनं पतीला कधी काम सांगावं याचंही उत्तर रामायणात आहे बरं का मावल्यांनो. तो मोठ्या साहेबासोबत भांडून आला, दुपारचा डबा वापस आणला, रागात आहे, आणि पत्नी दरवाजात उभी राहून म्हणते, नंतर या घरात रॉकेल नाही, आपल्या घरात आधी रॉकेल आणा. आता हे रॉकेल आणल का मामा, आगीत रॉकेल झालं. अशा रागातल्या पतीसोबत बराच वेळ बोलायचं नसते. थोड्या वेळानं म्हणायचं असते, आंघोळ करता का हो, कारण गरम झालेलं असते ना. काय थंड घेता का, चहा घेता का, कॉफी घेता, काय खायला करून देऊ का, स्वयंपाक तयार आहे, ताटच वाढू. मग जेवायला बसलं की अर्ध्या जेवणामध्ये गार होतं, जेवणारच गार होतं. मग अर्ध्या जेवणापासून सुरुवात करायची असते. मी म्हणत होती काय, मी म्हणत होती काय, जमते का नाटक रे. मी म्हणत तेवढं येतं का तुला, काय म्हणत होती. नाही रागावू नका, आपल्या घरामध्ये रॉकेल नाही तर म्हणत होती जेवण झाल्यावर आजच्या पुरतं अर्धा लिटर आणता का. कशाला अर्धा लिटर, स्वतःला हेलपाटे अख्खा डबाच घेऊन येतो ना, इतकं खुशीत येतं ते, त्याची पद्धत. इतके वर्षे पार्वतीनं विषय काढला नाही, पण आज प्रसन्न दिसले महादेवजी. तो विचारण्याची संधी आहे. प्रभु जी, मुझे गत जन्म की याद है. पहले जन्म में आपकी पत्नी दक्ष कन्या सती मेरा नाम आपके साथ रामकथा सुनने के लिए अगस्त्य जी के आश्रम में आए थे. अगस्त्य की सरलता का मैंने गलत कथा ध्यान से नहीं सुनी, आपका कहना नहीं माना. दोबारा जन्म मिला, हिमालय की गोद में मेरा नाम पार्वती रखा गया. सद्भाग्य ये है, इस जन्म में आप मुझे पति मिले. एक जन्म लिया तो भी संशय नहीं गया, लेकिन पहले जन्म में सवाल करती थी परीक्षा वृत्ति से, अब जिज्ञासा वृत्ति से. पूछो देवी, आप कहते थे राम ब्रह्म है, अभी भी कहता हूँ. उस राजकुमार के बचपन की कथा कहो. यज्ञोपि संस्कार की, वन गमन की, सीताहरण की, जटायु मरण की, दशरथ मरण की, सेतु बंधन की, रावण वध की, राज तिलक की कथा कहो. आपको अनुकूल लगे तो भगवान स्वधाम कैसे गए वो भी कहो. भक्ति ज्ञान वैराग्य के बारे में कहो. और पूछने मेरी कुछ गलती हो गई तो वो भी कहो. शंकर जी हंसने लगे, भवानी तूने तो सवाल करते करते मुझे पूरा रामायण बता दिया है. मैं जरूर कथा सुनाऊंगा देवी, लेकिन आज तो 14 मिनट बाकी है. कल शाम 6 बजे आना. आज की कथा यहाँ विश्राम लेती है. उद्या राम जन्माची कथा आहे मामा. संयोजकांनी फुलं आणून ठेवायची, इथे स्टँडवरचा पाळणा, त्याच्यात सजवलेला श्रीफळ. आणि तुम्हाला मावल्यांना सांगतो, येताना रिकाम्या हाताने यायचं नाही, सुंट साखर आणायची. आता ह्या सगळ्या सोनईतल्या मावल्या कौसल्या आहे. उद्या तुमच्या रामाचा जन्म आहे, मग माय कौसल्याचं कर्तव्य आहे सुंट साखर. जास्त नाही, दळलेली सुंट साखर 25 ग्रॅमची पुडी. तिथे एक मोठं पातेलं ठेवतील आमचे संयोजक, ती पुडी पातेल्यात आणून टाकायची, माऊलीनं आपल्या जागेवर येऊन बसायचं. मग तो प्रसाद आपण 9 वाजता वाटू रामजन्माचा. संयोजक करू शकतात, एकटंही कोणी करू शकतं, पण हा कार्यक्रम आम्हा परिसरातल्या सर्वांचा आहे. ही भावना व्यापक होण्यासाठी माझ्या सगळ्या परिसरातल्या माय कौसल्येनं उद्या प्रसाद आणायचा आहे. शंकररावची करांगुडी, पण आपल्या काठ्या गोवर्धन उचलायचं आहे. त्यांच्या करांगुळीत ताकद असली तरी आता 2 महिन्यांनी सर्वांनी काठ्या लावायच्या आहे. ही मराठी कळती वाटते तुम्हाला. निवेदक निवेदन देतील, कसं कसं जेवायचं वगैरे सांगतील. मामा आरती होईल,
मगाशी सगळ्या महिला वर येत होत्या ना, पहिली आरती ग्रंथाची असते ती एकाच्याच हस्ते असते. आता ज्यांनी आरत्या आणल्या असेल त्यांनी या मोकळ्या जागेत यायचं. मी सांगेल तेव्हा सगळे जागेवर उभे राहतील. आरती होईल. नम पार्वती पतय हर हर महादेव शब्द काणे येईल. नंतर कसं जेवायचं, कशा पंक्ती धरायच्या हे आधीच आरतीच्या निवेदक सांगतील. त्यानुसार पुढचा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. आता निवेदक सर चला. सर्व महिला ज्या आहेत त्या सभा मंडपात जेवायला बसतील आणि ज्या संपूर्ण पुरुष आहेत ते सभा मंडपाच्या बाहेर उजव्या साईडला. उठू नका, अजून कार्यक्रम आहे. उठू नका, उठू नका. आरतीच्या आधी अजून आरती करायची. थांबा थांबा सर, मी सांगतो. आरतीच्या आधी कोणी उठू नका कृपया. आरतीच्या आधी उठून जाणे अजून 10-12 मिनिट तरी शिल्लक आहे. माझ्यासारखी वेळ कोणी महाराज सांभाळत नाही, तुम्ही त्याच्याही आधी उठण्याचा प्रयत्न करता. आरतीच्या आधी उठून जाणे म्हणजे साक्षात रामचंद्राचा अपमान केल्याचं पातक लागतंय. आणि रामाचा अपमान राम सहन करतो. हनुमानजीला राग येतो, ते कधी गदा घेऊन रस्त्यात आडवं येईल. कोरे टायर असेल तर 2 फोडून टाकल. बसा रात्रभर येड्या बाप होईल पंक्चर काढत. आणि जर आरती करून गेला ना तर 2 टायर पंक्चर असेल तरी आमचा मारुती गाडी ढकलत ढकलत तुमच्या दारापर्यंत नेईल. माझ्या मालकाची आरती करून आला म्हणाला. धन्यवाद बसल्याबद्दल. बोला. हॅलो. आरती करणारे जे पुरुष आणि महिला आहेत त्यांनी खालीच उभं राहायचंय. समोर जेवणाचा सर्वांसाठी मेनू आहे, परंतु संयोजकांच्या वतीनं नम्र विनंती आहे की यामध्ये सगळ्यांनाच जेवण घ्यायचं आहे, परंतु या कार्यक्रमामध्ये काही आपलं सुद्धा सेवा कार्य झालं पाहिजे. म्हणून वाढण्याचं सुद्धा नियोजन श्रोत्यापैकी काहींनी करायचं आहे. अर्थात वाढणारी मंडळी आहे, परंतु महाराज आजची संख्या पाहिली तर आमचं नियोजन कमी जास्त होतं की काय अशी भीती वाटते. म्हणून श्रोत्यांना विनंती आहे घाबरू नका की त्यांनी सेवा कार्यात सहभागी व्हावं. दुसरा विषय, तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा, लिंब लोन करा सावळ्याला. तुमच्या रूपानं आमच्या सोनईला आता विठ्ठल पाहुणा आलेला आहे आणि आम्हाला दुसरी चिंता पडली की तुम्हाला दृष्ट लागू नये म्हणून लिंब लोन तर करायची वेळ नाहीये. बरोबर. सर्व श्रोत्यांचं आमदार शंकररावजी गडाख पाटील यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आरती. सगळे आरत्या मावल्या पुढे आणा. सगळे मायबाप श्रोते जागेवर उभे राहा. याचे 2 फायदे आहे. बिघडलेले पाय शाबास, आणि दुसरं आरतीचा सन्मान. या मावल्या सगळ्या आरत्या घेऊन पुढे या. सर्वांनी सर्वांनी धन्यवाद. वा वा शाबास. फक्त दर्शनाला कोणी स्टेजवर यायचं नाही. 8 दिवस मी इथंच आहे. या बरोबर लाईन मध्ये लागा. असं भरपूर त्या तिथून इथपर्यंत 100 आरत्या होऊ शकतात एवढी जागा आहे आपल्याला. थोडं मागच मागे 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 थोडं. शाबास. एका लाईन मध्ये. शाबास. धन्यवाद. वाह. ओम जय जानकी माता. ओम जय जानकी माता. गौरम गौरम संसार सारम मुरेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. मंदारमाला कृपालकारे कपालमाला शिशुधरा दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण. आतवर बोलिए रामचंद्र भगवान कृष्ण उमापति पवनसुत. बोलो रे भाई. नमः पार्वती हर महादेव. बावली दानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जिजाऊ माता की जय, जगदंबा माता की जय, शरेश्वर भगवान